झी 24 तास एक पाऊल पुढे। सेना मनसे एकत्र येणार का या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका हाताने टाळी वाजत नाही, दोघांना एकत्र बसवून हा प्रश्न विचारा अशी प्रतिक्रिया दिली होती। त्यामुळेच आता टाळी वाजण्याची शक्यता आहे। त्याला कारण असं की ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत सेना मनसे भाजप एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत। याबाबत ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात सेना मनसे भाजप नेत्यांची बैठक पार पडली। यामध्ये 13 फेब्रुवारीला जिल्हा नियोजन समितीची निवडणूक होणार आहे। त्याबाबत व्यूहरचना करण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्याचं होणारं विभाजन या मुद्द्यावर सेना मनसे भाजप अशी युती जमली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीची ही नांदी आहे का याची चर्चा आता सुरू झाली आहे। शिवसेना भाजप एकत्र येऊन ह्या जिल्हा नियोजन कमिटीची जी निवडणूक आहे ती एकत्र लढवते, हाच याचं प्रयोजन आहे। मला वाटतं आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत ही तडजोड पूर्ण होईल आणि उद्या सकाळी फॉर्म मागे घेण्याची तारीख आहे। ते मागे घेण्याच्या अगोदर आमची तडजोड होईल असं एकंदरीत दिसतंय। तिढा वगैरे काय नाही आहे। जिल्हा नियोजनची जी होणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप आणि मनसे आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि तिढा वगैरे काय नाही। आमचा जागा ज्या काय आम्ही लढणार आहोत त्यात आमच्यात एकमत होणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। तिढ्याचा काही प्रश्न नाही आहे, परंतु एक आनंदाची बाब वाटते की आता तुम्ही उल्लेख केलात की बऱ्याच दिवसापासून महायुतीचा प्रयत्न चालू आहे आणि या निमित्ताने जे तिन्ही पक्ष एकत्रितरित्या प्रस्थापित जी आघाडी सरकार आहे याला एक शह देण्याचा प्रयत्न या ठाणे जिल्ह्यापासून होईल असं मला वाटतं आणि निवडणूक या येणाऱ्या विधानसभेची नक्कीच नांदी ठरेल। ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला हरवण्याकरता जे करायला लागेल, ज्यांचं सहकार्य घ्यायला लागेल ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही नेहमीच घेत आलेले आहोत आणि पुढच्या काळामध्ये देखील घेत राहणार। झी 24 तास एक पाऊल पुढे।